असंच पाहत राहू. माझ्याकडे एवढ्या सगळ्या वेलामधून आता आम्हाला वाळलेल्या आणि ओल्या शेंगा शोधायच्या आहे. झाडून टाकू ना मग हे कचरा पूर्ण. जेवढा होता तेवढा काढून टाका, बाकीचा वेल बाहेर टाकून देऊ. गाई खाऊन घेईल मग. गाई आहे. फायनली गाईज वालाचा वेल आम्ही तोडलेला आहे. बघू शकता पूर्ण आम्ही तोडून टाकला आहे. सीझन संपलेला असल्यामुळे हे बघा आता त्या उरलेल्या शेंगा आम्ही तोडून राहिलो आहोत. आणि वाळलेल्या शेंगा आम्ही त्याचे दाणे काढून मग हे बघा अशा वाळलेल्या शेंगा आम्ही त्याचे दाणे काढून मग त्याचं आम्ही उसळ बनवणार आहोत. भरपूर आम्ही वाळू दिला आहे यावेळेस शेंगा. शेवटचा जो बार होता त्याला आम्ही वाळू दिला आहे. आणि ओल्या पण भरपूर शेंगा आहे. शेवटचा बार पूर्णपणे आम्ही आता हे असं तोडून घेणार आहोत. निघत आहे काही वाळलेल्या शेंगा निघत आहे. किती निघाल्या? बापरे, एवढ्या वाळलेल्या आणि ओल्या शेंगा निघाल्या आहे. अशा वाळलेल्या शेंगामधून असे हे दाणे वाल असे हे निघतात. आणि याचं मग बी परत ठेवू आम्ही आणि त्याला परत पावसाळ्यामध्ये लावू. आणि बाकी उरलेलं याचं मस्तपैकी वालाचं बिरडं काय म्हणतात ते करू. एवढ्या साऱ्या वेलामधून आम्हाला शेंगा काढायच्या आहे. आता बघू आता किती शेंगा निघते किंवा वाळल्या किती ओल्या. ठीक आहे, बाय बाय. सो गाईज बघा वाळल्यावाल्या शेंगा सॉर्ट आऊट केल्या आहे. ओल्यावाल्या शेंगा पण सॉर्ट आऊट केल्या आहे. तर एवढ्या ओल्या निघाल्या आणि एवढ्या वाळल्या निघाल्या. याला परत वाळवावं लागेल आपल्याला उन्हामध्ये काही दिवस, म्हणजे त्या मस्तपैकी छान अशा हे होईल. आणि त्याचे दाणे सहज निघेले बघा. सहज निघेल असे. काही ओल्याच आहे अशा अर्धवट. हे तुटत पण नाही आहे बघा. याला आपण परत वाळवणार आहोत आणि याची दाणे काढून घेणार आहोत आणि याची भाजी करू. बाय बाय.